श्रावण हा एक गुणी मुलगा होता. तो आई-वडिलांची सेवा करायचा. त्याचे आई-वडील म्हातारे व आंधळे होते. श्रावणाने कावडात आई-वडिलांना बसवले आणि काशी यात्रेला निघाला. मग ते विश्रांतीसाठी एका झाडाखाली उभे राहिले. त्यांच्या आई-वडिलांना खूप तहान लागली होती, म्हणून श्रावण इकडे तिकडे पाणी शोधण्यासाठी गेला. जवळच त्याला एक नदी दिसली. त्याने कमंडलूतून पाणी टाकले आणि बुडबुड असा आवाज आला. अयोध्याचा राजा दशरथ तो शिकार करण्यासाठी झाडावर बसला होता. त्याने आवाजाच्या दिशेने बाण मारला. तो बाण श्रावणाच्या छातीत जाऊन अटकला. मग अयोध्याचा राजा दशरथ तेथे आला आणि त्याच्या छातीतला बाण काढला आणि म्हणाला, तू कोण आहे? श्रावण, माझे नाव श्रावण आहे. माझे आई-वडील म्हातारे व आंधळे आहेत. कृपया करून त्यांना हे पाणी द्या. मग दशरथ राजा त्यांच्या आई-वडिलांकडे गेला. त्याची आई म्हणाली, श्रावण, तू इतका उशीर का आला? मग दशरथ राजा म्हणाला, मी तुमचा श्रावण नाही आहे. चुकीने माझ्या हाताने तुमचा श्रावण मारला गेला. मग असे बोलून श्रावणाचे वडील म्हणाले, अरे दशरथा, आता आम्ही मरणार. आम्ही पुत्र शोकाने मरणार. मी तुला शाप देतो, तू पण पुत्र शोकाने मरशील. असे करत त्यांचे आई-वडील श्रावण बाळ करत त्यांनी पण प्राण सोडला.